हिंगोली जिल्ह्यात आज सतत 10व्या दिवशी अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल घेण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। मी आता उभा आहे कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथील राजश्री शाहू महाराज पेट्रोल पंपावरती। हा कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथील राजश्री शाहू महाराज पेट्रोल पंप आहे आणि या पंपावरती आज सलग 10व्या दिवशी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। मी ड्रोनच्या साहाय्याने TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी दाखवू शकतो की आपण बघतोय की हेच HP पेट्रोल पंप आहे आणि कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथील हा पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपावरती आपण बघतोय की ड्रोनच्या साहाय्याने कशा प्रकारे वाहनांच्या जे आहेत ते मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। याच रांगामध्ये जे आहेत ते शेकडो ट्रॅक्टर आहेत, सर्वाधिक ट्रॅक्टरची संख्या आहे। खरं तर आता खरीपाची पेरणी जवळ आली आहे आणि याच खरीपाच्या पेरणीच्या अनुषंगानं आंतरमशागतीचे कामं सुरू आहेत आणि आंतरमशागतीच्या कामासाठी डिझेल लागतं। तेच डिझेल भरण्यासाठी जे आहेत ते शेतकरी असतील, त्याचबरोबर वाहन चालक असतील, रात्रंदिवस जे आहेत ते डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी कशी रांग जी आहे ते किलोमीटर लांब लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात या रांगेमध्ये जे आहे ते आपल्याला ट्रॅक्टर दिसत आहेत। अनेक जण जे आहेत ते मध्यरात्रीपासून या लाईनसाठी रांगेमध्ये लागत आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आहेत। खरं तर जिल्हा प्रशासन वारंवार आव्हान करते की कुणीही कुठल्याही पंपावरती वाद करू नये, ज्यांना अपेक्षेपेक्षा कुणीही डिझेल भरू नये, साठा करू नये। मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते साठाबाजी होत असल्याचं पाहायला मिळते। खरं तर जे कोणी या डिझेलची साठाबाजी करते अशावरही कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासन दिला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण काल जर बघितलं असलं तर नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती ते डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला होता। तर अनेक ठिकाणी जे आहे ते वाद होत आहेत। मात्र कुठंतरी शेतकऱ्यांना जे आहे ते डिझेल उपलब्ध होत नाही। डिझेल आम्हाला मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावं आणि जे आता पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या दिवसाला पेरणीच्या कामाला जे आहे ते डिझेल उपलब्ध करून द्यायची अशी मागणी शेतकरी करत आहेत। एकंदरीतच आपण जर पाहायला गेलं तर याच पंपावर नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील अनेक पंप आहेत। शेनगाव तालुका असेल, औंढा तालुका असेल, कळमनुरी तालुका असेल, त्याचबरोबर हिंगोली शहर असेल, या ठिकाणी जे आहे ते मोठा डिझेलचा तुटवडा जाणवते। खरं तर हिंगोली जिल्ह्याला जे आहे ते पर डे 2 लाख लिटर डिझेल येते। मात्र त्या तुलनेमध्ये डिझेल येत असल्याचं अधिकारी सांगतायत। मग डिझेल 2 लाख लिटर येते तर साठा कोण करते, साठेबाजी कोण करते हे प्रशासनानं शोधण्याची गरज आहे। आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती ही परिस्थिती जी आहे ते कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथील राजश्री शाहू महाराज पेट्रोल पंपावरती दाखवलेली आहे आणि याच पेट्रोल पंपावरती जे आहेत ते वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरा ड्रोन पायलटसह ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, बोल्डा फाटा, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।